श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका निसीम भक्तांचा तारक मंत्राचा एक अत्यंत दिव्य चमत्कार सांगणार आहे. जेव्हा भक्ती ही मनापासून असते तेव्हा स्वामी शक्ती भक्तांच्या पाठीशी कशी ठाम उभी राहते, हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला या आपल्या नवीन अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा अनुभव आहे नंदुरबारमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सो अनुष्का तोडकरी या ताईंचा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सो अनुष्का तोडकरी, स्वामींची परमभक्त. खूप वर्ष सेवेत किंवा खूप जुनी स्वामी सेवा असं माझं काहीच नव्हतं, पण स्वामींनी माझ्या आयुष्यात मला जे दिले ते माझ्या जीवनात सर्वात अनमोल होतं. स्वामी सेवेत आले आणि जीवनाचं सार्थक झालं. स्वामींची प्रचिती आली आणि जणू काही माझं पूर्ण पुण्याचं भाग्य चमकू लागलं. 2024 मध्ये माझ्या छोट्या मुलाचा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की डॉक्टरांनी माझा मुलगा वाचू शकणार नाही असेच सांगितले, पण प्रयत्न करतोय असेही म्हणाले. जिथे माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्याच ठिकाणी माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या मेंदूत गाठी झाल्या आणि त्यामुळे क्षणातच तो कोमात गेला. जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा त्याचे बरेचसे रक्त हे सांडले होते, ज्यामुळे त्याच्या डोक्यात खोलकर जखमी झाली. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याचे जरोड दिले. त्यावेळी अक्षरशः माझा तर अर्धा जीव गेला होता. मला काहीच मार्ग दिसत नव्हता. मला काहीच समजत नव्हते. जवळपास 1 महिना होऊन गेला, पण माझा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. तेव्हा असंच माझ्या मुलाच्या वॉर्डमध्ये असणाऱ्या एका पेशंटला बघायला आलेल्या नातेवाईकांनी माझ्या विचारपूस केली. मी डोळे पुसत रडत मी वॉर्डमध्ये बसले होते. बराच वेळा झाली तरी माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. हे शेजारी असणाऱ्यांचे ते लोकांनी पाहिले आणि त्यांनी मला माझ्या जवळ येऊन माझे दुःख विचारले. मला त्यांनी धीर दिला. मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यांनी माझ्या मुलाला पाहिले. मला त्यांनी सांगितले, तू स्वामींची भक्ती कर, कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला धावून येतात, भक्तांना संकटातून बाहेर काढतात. मला अक्कलकोटचे स्वामी माहिती होते, पण त्यांचा फोटो किंवा मूर्ती असं काहीच माझ्याजवळ नव्हता. त्यांची कुठलीही सेवा करण्यासाठी माझ्याकडे कुठलाच ग्रंथ नव्हता. मात्र त्या काकूंनी मला सांगितले, इथे 15 मिनिटावर एक स्वामीचा मठ आहे. जर तू त्या मठास गेले तर तुझ्या स्वामींची विभूती भेटेल, स्वामींची मूर्ती भेटेल आणि त्यासोबत स्वामी सेवेचे ग्रंथही भेटतील. मी अर्ध्या तासांनी माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये बोलावले. माझे पती हॉस्पिटलमध्ये थांबले आणि मी स्वामींच्या मठात चालत गेले. पहिल्यांदाच मी श्री स्वामी समर्थ महाराजांना इतका जवळून पाहिले. जेव्हा मी त्या मठामध्ये गेले होते, मला माहिती नव्हतं, पण जणू स्वामी माझे वाट पाहत आहेत असेच मला वाटले. मी स्वामींच्या समोर नतमस्त झाले, नमस्कार केला. माझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी स्वामींना सांगितले. बराच वेळ स्वामीसमोर रडत. त्यानंतर तिथेच असणाऱ्या केंद्रातीलच एका दुकानातून मी स्वामींची मूर्ती घेतली. तिथे असणाऱ्या भटजीकडून मी थोडीशी विभूती मागितली. हे सगळं घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. खरे तर ICU मध्ये पेशंटला भेटण्याचा फक्त एक ठराविक टायमिंग संध्याकाळी 6 वाजता. जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाजवळ सोडले, थोडीशी विभूती मी माझ्या मुलाला लावली. त्यानंतर त्या रात्री मी घरी आले. स्वामींची मूर्ती माझ्या घरात ठेवली. स्वामींची मूर्ती देवघरात ठेवून मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सुरू केला. मी येताना सोबत असणारा तारक मंत्र, नित्य सेवेचे पुस्तक, सारामृत हे सेवेत सर्वच ग्रंथ मी देवघरात ठेवले आणि त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले सारामृत वाचायला सुरुवात केली. त्या रात्री मी पूर्णपणे एक पारायण केली.
त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठले. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप केला. त्याच्यानंतर मी नवनाथ ग्रंथाला एका चौरंगावर ठेवले आणि नवनाथ पारायणाची सुरुवात केली. कारण मला ब्राह्मणाने सांगितले होते की कितीही मोठं संकट आले, कितीही मोठे वादळ आले तर हा ग्रंथ तुला त्या वादळातून सोडवेल. तेच माझ्या लक्षात होते. मग विचार केला सारामृत पारायणही करू आणि त्याच्यासोबत नवनाथ ग्रंथ देखील वाचायला सुरुवात करू. मी संध्याकाळी सारामृत वाचत होते. सकाळी मी नवनाथ पारायण करत होते. संपूर्ण नवनाथ पारायण पूर्ण झाले. सारामृत देखील माझी 7 पारायणे झाली. मात्र मुलामध्ये काहीही फरक होत नव्हता. मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. अशातच मला त्याच स्वामी मठात भटजीने सांगितले, तू घरी गेलीस की एक काम कर, तुझ्या मुलासाठी तारक तीर्थ बनव, तारक मंत्र म्हण, तारक तीर्थ बनव. त्यांनी मला सांगितलं, दिली सगळी माहिती दिली. मी घरी आल्यानंतर तारक मंत्र म्हणून तीर्थ बनवले. ते घेऊन हॉस्पिटलला आले. हॉस्पिटलला आल्यानंतर ते तीर्थ भटजीने सांगितल्याप्रमाणे मुलाच्या अंगावर शिंपडले, तोंडावर शिंपडले, ओठावर शिंपडले, त्याच्या डोक्यावर शिंपडले आणि त्याच्यानंतर राहिलेले जे तारक तीर्थ होतं ते मी स्वतः प्राशन केलं. सलग 3 दिवस मी फक्त ही एकच क्रिया करत होते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3ही वेळेला मी तारक तीर्थ म्हणत माझ्या मुलाच्या अंगावर शिंपडत होते. मी तुम्हाला सांगते, 3रा दिवस होता. संध्याकाळी 6:30च्या दरम्यान पॉटमध्ये गेले. जे बनवलेले तारक तीर्थ होतं ते मुलाच्या अंगावरती एका फुलाने शिंपडले आणि त्यानंतर मी बाहेर येऊन बसले. 8:30 वाजले आणि हॉस्पिटलमधील सर्वात मोठी डॉक्टर माझ्याजवळ आली. त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. मला वाटलं काही रिस्की झालं असेल. माझ्या मनात धकधक होत. तरीही मी कॅबिनमध्ये पोहोचले. डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर काय झाले? माझ्या मुलाची तब्येत कशी आहे? त्यावेळेस डॉक्टरांनी हसून सांगितले, तुमचा मुलगा जो 1.25 महिना होऊन गेला तरी कोमात होता, आज तुमच्या मुलात कोमातून बाहेर आलाय. ते शब्द मी ऐकले. मला काय करावे काहीच कळेना. डोळ्यातून घणाघणा पाणी येत होते. मी रडत होते. जसे डॉक्टरांनी सांगितले मी मुलालाही भेटले नाही. मी सगळ्यात पहिली स्वामी मठात गेले. ब्राह्मणांना भेटले, स्वामींना भेटले, नमस्कार केला. पुन्हा छोटी विभूती तिथून घेतली आणि ती विभूती घेऊन मी हॉस्पिटलमध्ये धावत आले. मुलाच्या कपाळाला विभूती लावली. त्याच्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये माझ्या मुलाला ICU मधून जनरल वॉर्ड शिफ्ट केले. त्यानंतर काही दिवसात माझा मुलगा ठीक झाला. जिथे गंभीर त्याच्या डोक्याला दुखापत झाली ती काही दिवसामध्ये ठीक झाली. डॉक्टरही म्हणाले, खरं तर अशा पेशंट वाचतच नाही, असा पेशंट जगतच नाही, तो इतक्या लवकर रिकवर होतच नाही. पण तुमच्या मागे काहीतरी दैवी शक्ती असेल, देवाची तुम्हाला साथ असेल, म्हणून इतक्या भयानक संकटातून तुमचा मुलगा वाचला. आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं हे सगळं काही स्वामींनी केले आहे, तेव्हा त्यांनी मला विचारले, स्वामी कोण आहेत? मलाही त्यांची सेवा करायची आहे. त्या डॉक्टरांना तिथून जाताना मी स्वामी मूर्ती भेट दिली आणि आज डॉक्टर देखील स्वामींची सेवा करत आहेत. खरंच हा चमत्कार स्वामींनी केला. माझा मुलगा जो जगणं शक्यच नव्हतं, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नाने आणि स्वामींच्या कृपेने त्याला पुनर्जन्म मिळालं. खरंच स्वामी असतात हे मला कळून चुकले. इतकी वर्ष स्वामी सेवेशिवाय माझी फुकट गेली याचे मला दुःखही झाले. पण आता एकच माझी स्वामीकडे विनवणी आहे की असंख्य वर्ष मला स्वामी सेवेची करायची आहे. प्रत्येक जन्मात मला तुमचीच सेवाच घडवा. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, खरंच मनाला लागणारा, एका क्षणात डोळ्यात पाणी आणणारा तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. आणि असेच छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.